मस्त असं एकाच फोडणीतलं कालवण आणि त्यासोबत ही फ्राय केलेली मच्छी काय भारी लागते तुम्हाला सांगू। आणि हा मासा चवीला एवढा आहे ना की लहान मुलंसुद्धा आवडीने खातात। सेम सुरमईसारखा हा मासा चवीला लागतो। हा मासा बाहेरून एकदम क्रिस्पी आहे पण आतून बघा किती सॉफ्ट आहे। तुम्ही एकदा तरी हा मासा खाऊन बघा, तुम्हाला नक्की आवडेल। नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे? उत्तम ना? तर मी आज बनवते रेपटी मासा फ्राय आणि आंबट। आमच्या कोळी पद्धतीमध्ये कसं रेपटी माशाचे आंबट करतात आणि फ्राय करतात ते मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि हे कालवण एकदम एकाच फोडणीत होणार आहे आणि हे कालवण एवढं चवीला लागतं ना। हा फिश असा दिसतो पण हा चवीला मात्र एक नंबर आहे, तुम्ही नक्की खाऊन बघा। हा रेपटी मासा कापायचा कसं ते मी तुम्हाला सांगणार आहे। ह्याच्यावर जी खवलं असतात ना ती खूप असतात, त्यामुळे सुरुवातीला आपण ही खवलं काढून घेऊया। मस्त मोठ्या मोठ्या आणि ताज्या रेपट्या काय भारी दिसतात। या माशाला खवलं खूप सारी असतात, म्हणून सुरुवातीला आपण ह्याची खवलं काढून घेऊया, कारण सर्व ठिकाणी ह्याची खवलं असतात, त्यामुळे आपण सगळ्या बाजूची खवलं काढून घेऊया। एका साईडने खवलं काढून झाली की दुसऱ्या बाजूने सुद्धा काढून घ्या। ही बघा, अशा प्रकारे आपण ह्याची खवलं काढून घेतलेली आहेत। आता कापायचं कसं मी तुम्हाला सांगणार आहे। सुरुवातीला त्याच्या तोंडाकडचं, हे तोंडाकडचं भाग आहे ना, तर इकडे पोटाकडे एक कट मारून घ्यायची आणि त्याच्यातलं घाण सगळी काढून घ्यायची अशी। इथे बघा पोटात अजिबात घाण नाहीये, आपण काढलेली आहेत, एकदम पोकळ झालेला आहे। आणि ताजी बघा, काय मस्त ताजी ताजी आहे एकदम ही रेपटी। आता आपण ह्याचे तुकडे करून घेऊया। हा बाव काय चवीला लागतो। हे शेपटाकडचं भाग आहे ना ते आपण तळायला काढूया। ही खवलं पूर्णपणे काढली ना की माशाच्या कालवणामध्ये ती खळत नाही, नाहीतर सारखी जिभेला ही सळसळतात, म्हणून पूर्ण काढून घ्यायची। काही जण या माशाच्या वरचं स्किन सुद्धा काढतात, पण मी नाही काढत, कारण मला अशीच खायला खूप आवडते। आता ही रेपटी आकाराने सुद्धा छोटी आहे, तर त्यामुळे मी ही पूर्णच तळणार आहे। तर पहिला हिच्या शेपट्याचा कडचा आपण भाग कापून घेऊया आणि नंतर असे खाचे मारून घेऊया, म्हणजे मसाला त्या आतमध्ये मुरेल। या पद्धतीने आपल्याला हे खाचे मारून घ्यायचे आहेत। माझ्या इथे रेपट्या कापून सुद्धा झालेल्या आहेत। ज्या छोट्या आकाराच्या होत्या त्या मी 2 तळायला घेतल्यात, बाकीच्या मी 3 कापून कालवणासाठी वापरणार आहे। आपल्या इथे सर्व रेपट्या कापून झालेल्या आहेत। आता आपण त्या पाण्यात 2 ते 3 पाण्यात स्वच्छ धुवून घेऊया। आता तिसऱ्या पाण्यात मी हे स्वच्छ धुवून काढणार आहे। 2 ते 3 पाण्यात आपल्याला ह्या स्वच्छ धुवून काढायच्या आहेत। ह्याच्या आतमधल्या पोटातली घाण, तिथे सुद्धा आपल्याला, त्याच्या आतमध्ये जी पोटाची जागा असते तिथे सुद्धा आपल्याला हे धुवून घ्यायचं आहे। स्वच्छ धुतलेल्या आहेत ह्या। आता ह्याच्यातलं पाणी आपण निथळून काढूया। रेपटी माशाचं कालवण तयार करण्यासाठी मी इथे एक ठेचा तयार करणार आहे। तर आपण इकडे घेऊया 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या आणि मुठभर एवढी कोथिंबीर। हे सर्व साहित्य आपण ठेचून घेऊया आणि आपल्याला हे दरदरीतच ठेवायचं आहे, एकदम पेस्ट करायची नाही आहे। तर इकडे आपले सर्व साहित्य ठेचून झालेले आहे। आता आपण कालवणाची तयारी करूया। तर एका कढईमध्ये मी 2 चमचे तेल घातलेलं आहे। ते गरम झालं की त्यामध्ये तयार केलेला ठेचा घालूया आणि ठेचासुद्धा परतल्यावर त्यामध्ये आपण सर्व मसाले घालूया। तर मी इथे पाव चमचा हळद आणि
2 चमचे आमचा घरगुती कोळी मसाला घेतलेला आहे। आता हे मसाले एकदम छानपैकी परतवून घेऊया। 2 ते 3 मिनिटे हे मसाले पूर्णपणे शिजल्यावर त्यामध्ये आपण 1 ग्लास पाणी घालूया। तुम्ही इथे पाण्याची कन्सिस्टन्सी बघू शकता। जर तुम्हाला 1.5 ग्लास पाणी घालायचं असेल तर घालू शकता। आता आपण यामध्ये 2 ते 3 चमचे चिंचेचं पाणी घालूया आणि चवीपुरतं मीठसुद्धा घालूया। तुम्ही इकडे बघू शकता आमच्या या घरगुती कोळी मसाल्यामुळे काय छान अशी तरी आलेली आहे या कालवणाला। कालवण छानपैकी उकळलं गेलं की यामध्ये आपण या माशाचे तुकडे घालूया आणि चिरलेली कोथिंबीरसुद्धा घालूया। या रेपटी माशाचं कालवण आपल्याला 10 मिनिटे मंद आचेवर शिजवून घ्यायचं आहे। इकडे आपलं रेपटी माशाचं कालवण तयार झालेलं आहे की नाही एकदम झटपट रेसिपी। एकाच फोडणीत तयार होणारं हे कालवण सहजच कोणीही बनवू शकतं। आता आपण हा रेपटी मासा मॅरिनेट करून घेऊया। त्यासाठी मी इथे चवीपुरतं मीठ घालत आहे। अर्धा लिंबू इथे मी पिळून घेत आहे। आता आपण माशाला लिंबू आणि मीठ चोळून घेऊया। जेव्हाही तुम्ही फिश फ्राय करायला जाल तेव्हा मीठ अगोदरच माशाला चोळून घ्यायचं, जेणेकरून प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक गॅपमध्ये मीठ मुरलं जातं। इथे सगळीकडे मीठसुद्धा चोळून झालेलं आहे। आता आपण त्यामध्ये मसाले घालूया। तर मी इथे अर्धा चमचा हळद घालत आहे आणि 2 चमचे घरगुती कोळी मसाला घालत आहे। आता आपण यामध्ये आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट घालणार आहोत। साधारण 2 चमचे मी इथे आलं लसूण मिरचीची पेस्ट घातलेली आहे। आता आपण हे सर्व मसाले त्या माशाला लावून घेऊया। इकडे आपले सर्व मसाले लावून झालेले आहेत। आता आपण त्यावर लसणाच्या पाकळ्या घालूया। आता इकडे तुम्हाला लसणाच्या पाकळ्या घालण्याऐवजी तुम्ही डायरेक्ट फोडणीला तेलात लसूण टाकलं तरीसुद्धा चालेल। आता हे दिसायला सुंदर दिसत होतं म्हणून मी अशा प्रकारे केलं। आता आपण तव्यामध्ये फिश फ्राय करण्यासाठी 2 चमचे तेल घालूया। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपण मासे तळण्यासाठी ठेवूया। आणि इकडे एक लक्षात ठेवा, जेव्हाही तुम्ही फिश फ्राय करायला जाल तेव्हा तेल हे कडकडीतच गरम असलं पाहिजे, नाहीतर फिशची जी स्किन असते ना, माशाची जी वरची स्किन असते ना, ती तव्याला चिटकण्याची जास्त शक्यता असते। एका बाजूने 5 मिनिटं शिजवून झालेलं आहे मंद आचेवर। आता आपण दुसऱ्या बाजूने तिला पलटी मारून घेऊया। जेव्हा तुम्ही मासा फ्राय करायला जाल तेव्हा एका साईडने पलटी मारल्यावर गॅस मंद ठेवा, जेणेकरून हा मासा आतून छानपैकी शिजला जाईल। तुम्ही इकडे बघू शकता छान असा रंग आलेला आहे या माशाला आणि दिसतोय सुद्धा सुंदर। आणि तांदळाच्या भाकरीसोबत ही गरमागरम मच्छी फ्राय केलेली काय भारी लागते। आवडलं रीत तुला? जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा। स्वस्थ राहा आणि चमचमीत कोळी पद्धतीतलं खात राहा। ही मच्छी दिसायला अशी चवीला एवढी छान लागते ना, तुम्ही ही नक्की घेऊन बघा। आणि ह्यामध्ये काटे सुद्धा नसतात, एकच मधला काटा असतो, त्यामुळे न खाणारे सुद्धा आवडीने खातील। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा।
तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा. स्वस्त राहा आणि चमचमीत कोळी पद्धतीतला खात राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, करायला विसरू नका.